आज आपण सोलापूर, धाराशिव, लातूर आणि अक्कलकोटमधील इंधन दरवाढीच्या संकटावर नजर टाकणार आहोत. चला सुरू करूया. पेट्रोल आणि डिझेलमध्ये थेट 3 रुपयांनी वाढ झाली आहे. हा सर्वसामान्यांसाठी एक खूप मोठा धक्काच आहे. धाराशिवमध्ये पेट्रोल 108 रुपये 51 पैसे तर डिझेल 94 रुपये 99 पैशांवर गेले. बाकी शहरांतही हेच चित्र आहे. महागाई तर खूप वाढ होत आहे. यामुळे आता आपला रोजचा प्रवास अजिबातच परवडण्यासारखा राहिलेला नाही. शेतीचं तर विचारूच नका. इंधन महागल्याने अनेक शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर्स आता अक्षरशः जागच्या जागीच उभे आहेत. लोकांमध्ये खूप नाराजी आहे. ही दरवाढ म्हणजे निव्वळ मनमानी कारभार आहे अशा संतप्त प्रतिक्रिया सगळीकडून येत आहेत. वाहनांशिवाय तो पर्याय नाहीच, पण या सततच्या इंधनवाढीने सर्वसामान्यांचा अक्षरशः कंबरडं मोडलंय अशी हतबलता दिसतीये. सरकार नेमकं काय करतंय असा राग येतोय ना सरकारबद्दल. लोकांच्याही याच तीव्र भावना सध्या समोर येत आहेत. मग प्रश्न हाच उरतो, या इंधन दरवाढ आणि महागाईच्या दुष्ट चक्रातून सामान्य माणसाने नक्की मार्ग काढायचा तरी कसा?